या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, CCC विथ एअर टेक्नॉलॉजी, टॅली प्राइम विथ GST टायपिंग, MS ऑफिस इंग्लिश स्पीकिंग, AutoCAD विथ प्रोजेक्ट, ग्राफिक्स डिझायनिंग, जावा पायथन विथ मशीन लर्निंग, C++, वेब डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग, ॲडव्हान्स एक्सेल, स्पोकन इंग्लिश यापैकी कोणत्याही एका कॉम्प्युटर कोर्सला ॲडमिशन घ्या आणि मिळवा शिर्डी वॉटर पार्क ट्रिप अगदी फ्री। या उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त लक्ष असू द्या स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, बस स्टँड समोर, भगवती स्वीट शेजारी, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या येवल्यातून। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व परशुराम संघटनेच्या वतीनं नसरापूर घटनेच्या निषेधार्थ येवला तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला। या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असून नाशिकच्या येवल्या देखील भारतीय ब्राह्मण महासंघ व परशुराम संघटनेच्या वतीनं काळ्या फिती बांधून येवला तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ परशुराम संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीचा खटला फास्ट ट्रॅकमध्ये नसरापूर येथे चिमुरडीवर झालेला आपल्या आजोळी असताना जे दुष्कृत्य झालेलं त्या समाजकंटकाला लवकरात लवकर फाशी द्यावी, त्यासोबतच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन आज आम्ही सकल ब्राह्मण समाजातर्फे तहसीलदारांना देण्यात आलेले आहे। त्यासोबतच सक्षम असे गृहमंत्री तथा लाडके मुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करतो, आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। आज सकाळीच मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मंत्रिमंडळांना आदेशसुद्धा दिलेले की पेरोलवर जे आरोपी सुटलेले असतात त्यांच्यावर ती पेरोल रद्द करून त्यांना लवकरात लवकर कायद्याच्या अंमलबजावणीखाली आणून फास्ट ट्रॅकवर हा शिक्षा देण्यात यावी, तसेच फाशी सुनावण्यात यावी असे निवेदन आम्ही सर्वांतर्फे आज देण्यात आलेले आहे। पौराणिक किंवा महाभारत रामायण काळामध्ये जे राक्षस होते त्या राक्षसांचे जे कृत्य होते त्याच्यापेक्षा भयंकर असे महाराक्षस आज देखील या समाजात, महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात वावरत आहेत। नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे या ठिकाणी 65 वर्षीय कांबळे नावाच्या व्यक्तीने 4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला, त्या अत्याचाराचा येवल्यातील सर्व समाज बांधव, अखिल ब्राह्मण समाज मंडळ येवला, परशुराम संघटना येवला या दोन्ही संघटनांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि शासन दरबारी अशी मागणी करतो की या नराधमाला फाशी शिक्षा द्यावी आणि वेळ काढूपणा किंवा कायद्याची जी काही दिरंगाई आहे कायद्यात, ती दिरंगाई न होता त्वरित त्याचे कायद्याची अंमलबजावणी करून त्याला फाशी देण्यात यावी अशी आमची रास्त मागणी आहे। ती मागणी पूर्ण करावी अशी शासन दरबारी आमची विनंती। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।